हम्म. चल आज आपण शिकणार आहोत करू शकला पासून तर करता येत होते इथपर्यंत जे वाक्य राईम होत असतात. वाक्य नाही, सॉरी, ज्या वाक्याचे वर्ब राईम होत असतात तिथे आपल्याला कोड लावून वर्ब बोलायचं. ठीक आहे. सर्वात आधी लिहून घ्यायला, मग आपण क्लासला सुरुवात. पुष्कळ लोक आज जॉईनच होणार नाही. आज आपसे प्रेजेंट नाहीत का भरपूर लोक? काय म्हटलं काय म्हटलं सर? काय झालं, आज भरपूर लोक प्रेझेंट नाहीत का? आवाज सर मला क्लिअर आला नाही. म्हणलं भरपूर लोक प्रेझेंट नाहीत म्हणले का? हॅलो. नाही. हा, राज सर बोला. हा सर, आत्ता जॉईन झाले. सर मला तुमचे आवाज का बरं क्लिअर येत नाहीत? एक मिनिट द्या मला. आत्ता जॉईन झालो सर म्हणलं. एक मिनिट राज सर, मला आवाज तुमचे क्लिअर येत नाहीत कोणाचे. एकदा ब्लूटूथ कनेक्ट करून घेतो आणि त्यानंतर आपण बोलू. हा, बोला सर आता. काय आत्ता जॉईन झालो म्हणलं, लेट झालं थोडं. लेट जॉईन झालो. अच्छा, लेट जॉईन झाले. ठीक आहे सर, काही हरकत नाही. मी तुमचीच वाट बघत होतो. मला तुमच्याशी आणि माधुरी मॅम दोघांशी बोलायचं होतं. काय होत असते, तुम्ही जेव्हा मेसेज करत असता ना, तर मेसेज माझ्याकडे व्हॉट्सअपवर, एकतर मी व्हॉट्सअप यूज करणं जनरली टाळत असतो. तर तसं पण माझ्या व्हॉट्सअपवर जास्त लक्ष राहत नाही. आणि मग जितक्या वेळ मी व्हॉट्सअपला यूज करत आहे, तर त्यावेळेस काय होत असते, पेंडिंग मेसेजेस इतके असतात की ते स्क्रोल सुद्धा करायला त्रास देते. तर मी स्क्रोल सुद्धा करत नाही. तर राज सरांचं मेसेज आज मला दिसलं, माधुरी मॅमचं पण दिसलं. पण दुसरी एक विषय कसा आहे, जो माझ्या खाली वेळ असते मोस्टली मी माझ्या मित्रांमध्ये घालवत असतो किंवा काहीतरी आपलं त्याचं युटिलाइज असं होत असते की तो वेळ मी समजा आपल्यासाठी घालवत असतो. त्यावेळेस मी टीव्ही पाहणार, मित्रांमध्ये वेळ घालवणार. तर मग त्या दरम्यान सुद्धा मी जनरली मोबाईल पासून दूर राहण्याचा प्रयत्न करत असतो. तर त्यात तुमचे मेसेज इग्नोर झाले. बट ओके. जर समजा काही अडचण असेल, आपल्या विषयाशी संबंधित काही बोलायचं असेल, तर सगळ्यांसाठी आहे ही गोष्ट. व्हॉट्सअपवर मेसेज करण्याऐवजी मला कॉल कराल. ठीक आहे, कॉल तर इग्नोर होणार नाही. मेसेज मात्र सगळ्यांचेच इग्नोर होऊ शकतात. मेसेजची मी ओके गॅरंटी ओके घेऊ शकत नाही की एक्झॅक्ट वेळेवर मी तुम्हाला रिप्लाय देणार. ठीक आहे. हा, ओके. ओके ओके. आणि दुसरं, राज सर, तुम्ही जे टायमिंग बद्दल बोलले होते, 2-3 दिवस झाले मी तुम्हाला रिप्लाय देऊ शकलो. हो. आपल्याकडे सर 8 वाजताचे टाइम नाही आहे. 8 वाजता जी बॅच असते ती बॅच ना भरपूर समोर चालली गेलेली आहे. त्यांचे चेंज होऊन गेलेले आहेत, चेंजोवाईज होऊन गेलेलं आहे, भरपूर समोर गेले आहेत ते. तर त्यात ओके ओके, तुम्हाला असू दे ऍक्सेस सर. करणं. हा ना, ठीक आहे सर, चला. असू दे. तर मला माझे 9 वाजता एक क्लास होता, मी त्याचं चेंज केलं टायमिंग. दुसरा क्लास होता माझा नेटवर्किंगचा. अच्छा अच्छा अच्छा, ठीक आहे सर, हम्म. चला. तर आता आपल्याला आज जे आपण शिकणार आहोत, करू शकला पासून तर करता येत होते इथपर्यंत जितके शब्द लिहिलेले आहेत, त्या शब्दांशी आपल्या वाक्याचं जर वर्ब राईम होत असेल तर आपल्याला कुड वापरायचं आहे आणि कुड सोबत वर्ब येणार. काम का बरं करत नाही? तर मला ते करण्याचा एक क्वेश्चन विचारू का? हा, बोला सर. आपण कुड वापरतो, करू शकला, शकले, शकल्या, ते ठीक आहे. आपण कॅन म्हणजे शकतो वगैरे वापरतो, पण इथं करू शकता, करू शकत होते वगैरे येते.
परत एकदा सर समजू शकलो नाही. करू शकला, शकलो, शकल्या, शकल्या ठीक आहे, पण करू शकत शकत शब्द कॅनला येतो ना, याला पण वापरायचा का? हा, कॅन आणि कुड दोघांमध्ये फक्त इतका फरक आहे. कॅन मध्ये जेव्हा करू शकतो वर्ड येते तेव्हा आपण आत्ताची गोष्ट, हल्लीची गोष्ट करत असतो. ठीक आहे. हा 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 करू, जसं तिथे काय दिलेलं आहे, करू शकतो. कॅन मध्ये आपण शिकलो करू शकतो. करू शकतो मीन्स हा काय? आत्ता करू शकतो. मी सायकल चालवू शकतो म्हणजे आताही मला चालवता येणार सायकल, बरोबर. ओके ओके आणि कुड जो आहे, कुड मध्ये काय, पास्ट ची गोष्ट, तो सायकल चालवू शकत होता. म्हणजे ओके कदाचित ओके आता काही कारणास्तव त्याला आता चालवता येत नसेल. ठीक आहे. समजलं सर, मला पॉईंट समजला, त्याच्यामुळेच विचारलं, तुम्हाला हो, कन्फ्युजन होतं. ओके. ठीक आहे ठीक आहे. एक मिनिट आपलं. तर हे वाक्य फक्त त्यांच्यासाठी आहे का? म्हणजे करू शकत होत्या कुल्ड वापरायला. हा, करू शकला, करू शकले, करता येत होते, करू शकत होता, जितके शब्द दिले आहेत त्यांच्यासाठी हा रूल लागू होणार. ठीक आहे. ओके सर. एक मिनिट, माझं स्लाइड शो काम करत नाही, तर आपण एकदा स्क्रीनला बंद करून परत सुरू करू. हा, चला आता जमलं. सर एकदा स्लाइड आणि एकदा ओपन करायची मागची. काय म्हटलं सर? मागे करू? हा हा. नाही नाही, ती हे याच्या मागची पहिली होती. हा, तेच करत होतो. एकच मिनिट सर. ओके, लिहून घ्या. लिहून झालं की सांगा मला. बाकीच्यांनी सुद्धा लिहून घेतले असतील. हा सर झालं. चला, आणि बाकीच्यांना ऑलरेडी लिहिलेलं असेल. हो सर, सुरुवात हो. आपण पायल मॅम पासून करणार आहोत. पायल मॅम, आम्ही वेळेवर पोहोचू शकलो नाही. तर यामध्ये कुल्ड वापरायचं आहे का? हा, त्याला उच्चार कुड असं करणार. एल जो शब्द आहे तो सायलेंट राहणार. कुड. कुल्ड. We can, sorry, we can पण येऊ शकतो ना? नाही, कॅन येणार नाही. कॅनचा वापर जे आहे कधी करायचा आहे, प्रेझेंट ची जी गोष्ट असेल, एखादी गोष्ट आता सुद्धा करू शकतो. आम्ही वेळेवर पोहोचू शकलो नाही म्हणजे We झालेली गोष्ट. could not, we हा could not on time. हा, वी कुड नॉट ऑन टाइम होणार नाही मॅम. वर्ब काय आहे आपलं?
रिच. पायल मॅम, मराठीत वाक्यामधलं वर्ब अं, क्रिया हा वेळेवर. नाही, वेळेवर ही क्रिया नाही. क्रिया होत आहे पोहोचणे, म्हणजे काहीतरी करणे. बरोबर आहे. वेळेवर म्हणजे काही करणे होणार नाही. काय पोहोचू करत आहे? शकतो. पोहोचत आहे. तर पोहोचणे ही क्रिया आहे. वी कुड नॉट ऑन टाइम, तुमचं सगळं बरोबर होतं, फक्त तुम्ही वर्ब बोलले नाही. वी कुड नॉट रीच, मग ऑन येणार टाइम. ऑन टाइम. ठीक आहे. सब्जेक्ट, ऑक्झिलरी, त्यानंतर ऑलवेज मेन वर्ब यायला पाहिजे. ओके. राज सर, मी नाही म्हणू शकलो नाही. मी नाही म्हणू शकलो नाही. आय कॅन. आय कुड नॉट. नाही. आय कुड नॉट. तर म्हणूला काय म्हणतात? म्हणू शकत नाही. म्हणणे, म्हणणे साठी शब्द आहे से. नाही म्हणणे से नो. से नो. आय आय कुड नॉट से. आय कुड नॉट से. आय कुड नॉट से शकू. नाही सर, जरा अवघड चाललंय. एकदम करेक्ट गेले सर तुम्ही. आय कुड नॉट से इथपर्यंत आपण एकदम करेक्ट आलेलो आहोत. आता काय उरलं? काय म्हणू शकलं नाही? नाही. त्यासाठी शब्द नो. फक्त एकच शब्द नो. तुमचं सुटला होता. आय कुड नॉट से नो. नो. ठीक आहे. बरं राज सर, तुम्ही काय करता हो? सर आता कॉलेज कम्प्लीट झाले. MCA. अच्छा अच्छा अच्छा. अच्छा, खूपदा काय होते ना, तुम्ही अनम्यूट असताना हा. काहीतरी आवाज येत असते, तर मला असं वाटत होतं की तुम्ही काही जॉब करता की काय. आवाज येते म्हणजे मी खोली रूम मध्ये आहे, त्यामुळे आवाज असा मोठा म्हणजे लाऊडली येते. अच्छा 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 अच्छा. हा. म्हणजे रूम वर काहीच नाही इथं, त्यामुळे असं लाऊडली आवाज येते. अच्छा, मला वाटत होतं की तुम्ही एखाद्या ऑफिस मध्ये राहून उत्तर देता की काय. नाही नाही, लाऊडली आवाज हो येते का? फक्त असा म्हणजे मोठा. हा हा. ठीक आहे सर. चला. नितीन सरची टर्न. मी त्याला ओळखू शकलो नाही. नितीन सर अनम्यूट करतील. 1 minute, sir. हा. I could not. ओळखूला काय म्हणतात सर? आयडेंटिफाय. ओळखणे, नाही आयडेंटिफाय नाही. इथे आपल्याला नो किंवा रिकॉग्नाइज वापरावं लागेल. ओके. आय कुड नॉट नो हिम. रिकग्नाइज. रिकॉग्नाइज, नो पण म्हणू शकतो. रिकॉग्नाइज आणि नो मध्ये थोडस फरक आहे. आयडेंटिफाय म्हणजे पण ओळखणेच होते. बट आता तिघांचं एक्सप्लेन करतो. आधी आयडेंटिफायला समजून घेऊ. आयडेंटिफाय काय आहे? आयडेंटिफाय म्हणजे आपल्याला समजा एखादी बॉडी सापडते पोलीसवाल्यांना खूपदा, आणि ते अशा कंडिशन मध्ये सापडते की त्याला ओळखणं कठीण असते. ठीक आहे. आता त्यांना ओळखायसाठी त्याच्यावर काय ते इन्व्हेस्टिगेशन वगैरे करतील, तर त्याला आयडेंटिफाय. ठीक आहे. दे कॅन नॉट आयडेंटिफाय शब्द तुम्हाला दिसेल. आधार कार्ड मीन्स तर हा आयडेंटिफायच म्हणतात. हा. ठीक आहे. तर तुम्हाला कधी न्यूज जर बघाल आणि एखाद्या अशा लावारिश जी बॉडी भेटत असते त्याबद्दल जर न्यूज असेल आणि इंग्लिश मध्ये बघाल, तर दे कुड नॉट आयडेंटिफाय दॅट बॉडी असं म्हणतात. ठीक आहे. नो म्हणजे काय? नो म्हणजे एखादी अशी असं ओळखणे जे आधीपासून ओळखतो. जसं
आता आपण एक दुसऱ्यांना ओळखतो तर वी नो इच अदर. हा सर, ठीक आहे. आणि रिकॉग्नाइज म्हणजे काय? समजा एखादी व्यक्ती कसं असते, आपण कुठल्या प्रोग्राम वगैरेमध्ये जे जात असतो, आमची जी वय आहे, आमची वय अशी आहे की कधी कधी आम्हाला आजी आजोबा बोलवून टाकतात आणि बोलवल्यानंतर विचारतात तुम्हाला ओळखला का? तर ते काय असतात, त्यांनी लहानपणी आम्हाला खेळवलेलं असते आपल्या, है ना, लहानपणी त्यांनी आम्हाला खेळवलेलं असते. बट त्यानंतर ते दुसऱ्यांदा कधी भेटले नव्हते, ते डायरेक्ट या प्रोग्राम मध्ये भेटले. तर मी त्यांना आधीपासून ओळखत नाही, आता मला त्यांना रिकॉग्नाइज करावं लागेल, म्हणजे आठवावं लागेल हे कोण आहेत कोण नाही, त्याला रिकॉग्नाइज म्हणत असतो आपण. नो म्हणजे माहित आहे मला कोण आहेत कोण नाही, अशा वेळेस नो. ऑलरेडी माहित असेल तर नो. आणि आयडेंटिफाय जसं सांगितलं की त्या आयडेंटिफाय करणे म्हणजे ओळख पटवून घ्यावं लागत आपल्याला ना, आपण आधी, हा ना, ओळख पटवून घेणे ज्याला आपण म्हणणार, तशा वेळेस आयडेंटिफाय. सर हीच हिम झालं का तिथं? काय म्हटले सर? हीच हिम झालं ना शेवटला? हा, त्याला हीच जे हिम झालेलं आहे, तर ओके. कदाचित कालच क्लास हा होता ना कालच्या आपला. क्लासमध्ये झालेला. हा हा, ऑब्जेक्ट कालच्या क्लासमध्ये आपण काय बघितलं होतं, कर्मकार. ऑब्जेक्ट म्हणून जेव्हा आपल्याला प्रोनाउनला वापरायचे असते, 6 प्रोनाउन आहेत, त्या 6 प्रोनाउनला जेव्हा ऑब्जेक्ट म्हणून वापरायचे असते, तर आपल्याला ऍक्युजेटिव्ह केसचा वापर करायचा आहे. ठीक आहे. ऑब्जेक्टिव्ह ओके. केस, त्याला दुसरं नाव ऑब्जेक्टिव्ह केस दिलेलं आहे, म्हणजे ऑब्जेक्ट म्हणून बोलायचं आहे तर त्या केसचा वापर होणार. तर तो ओके. त्याला, हा जर ऑब्जेक्ट आहे तर नेहमी हिम लिहिणार आपण, सब्जेक्ट असेल तर ही. ठीक आहे सर. ओके ओके ओके. चला, राज सर झालेत, नितीन सर झाले, भावना मॅम. भावना मॅम सांगतील, तो आम्हाला मदत करू शकत होता. तर इथे कॅन येणार ना? मॅडम, आत्ताची गोष्ट आहे की जुनी गोष्ट? काय सर? तो आम्हाला मदत करू शकत होता, ही गोष्ट आत्ताची आहे की जुनी आहे? इतकं समजण्यापेक्षा असं समजा, तो आम्हाला मदत करू शकत होता, तर हा करू शकत होता शी राईम होईल की करू शकतो शी राईम होईल? करू शकत होता. करू शकत होता, तर करू शकत होता असलं की नेहमी कुड वापरणार आपण. फूड. आम्हाला काय म्हणतात? आम्हाला होई. तुम्ही म्हणतात आता. हे कुड हेल्प होई. परत एकदा. हे कुड हेल्प होई. नाही, आम्हाला वी म्हणतात तुमचं बरोबर. हे कुड बोलावं हेल्प लागेल, अस. ही कुड हेल्प अस बोलावं लागेल, कारण की त्याला आपण कुठे वापरत आहोत? ऑब्जेक्ट मध्ये, ऑब्जेक्टिव्ह मध्ये. भावना मॅम झाल्या. रेणुका मॅम जॉईंट आहेत काय? नाही, रेणुका मॅम काही विषय नव्हता, रेणुका मॅमला स्किप करायचंय. गणेश सर, आम्ही जिंकू शकलो. वी कुड विन. वी कुड विन. वी कुड विन, करेक्ट आहे सर. गणेश सरांनंतर जबीन मॅम उत्तर देतील. मी इथे बसू शकत नाही. जबीन मॅम I could not sit her. हाँ, I could not कैसे होगा? शकत नाही.
I could not. cannot cannot Underline. हा I cannot I cannot sit और हर नहीं होगा, वो हियर पड़ेंगे उसको. I cannot sit here. तुम्हारा आवाज जो है ना वो बहुत कम आ रहा है, तो उसको कुछ प्रॉब्लम जो भी होगा थोड़ा सा सॉर्ट आउट कर लो उसको. आउटसाइड आवाज येतोय. काय म्हटले सर? कोणाचा तरी आउटसाइडचा आवाज येतोय सर, काहीच ऐकू येत नाहीये. गणेश सर, बरं, सगळ्यांनी म्यूट राहायचं आणि ज्याचं नाव येईल ना तेच अनम्यूट करतील. कोणाच्याकडून आवाज येतोय माहित नाही. हा सर, अरे नाही झालं मग. सर इकडं म्यूट करू का? म्यूट केल्याच्या नंतर आवाज येणार नाही का दुसरीकडला असेल तर? नाही हा म्यूट करून ठेवायचं आहे. मग जेव्हा आपली टर्न आली की तेव्हा अनम्यूट करू, किंवा काही क्वेश्चन असले की अनम्यूट करायचं. चला, जबीन मॅम झाल्या. माधुरी मॅम, मला हे समजत नाही. माधुरी मॅम, येस सर. तुम्हाला ट्रान्सलेट करायचं ना मॅम, मला हे समजत नाही. मला हे समजत नाही. आय डोंट अंडरस्टँड धिस. एकदम करेक्ट. ठीक आहे, इथे डू नॉट दिलेलं आहे. ज्यांना कन्फ्युजन झालं असेल त्यांना एकदा परत सांगतो. डू नॉट आणि डोंट एकच आहे. डोंट हा शॉर्ट फॉर्म आहे आणि डू नॉट हा आपण त्याला लॉंग फॉर्म मध्ये बोलत आहोत. ठीक आहे. आणि Thank you, माधुरी sir. मॅम, परत एकदा सॉरी, मी तुम्हाला हा, इट्स reply ओके देऊ सर. शकतो. नो प्रॉब्लेम. थँक्यू सर. वेलकम मॅम. माधुरी मॅम नंतर सानिया. रामू सिंदेवाईला राहतो. रामू lives in Sindhivai. लिव्ज इन सिंदेवाई, बहुत बढ़िया. सानिया नंतर नेहा. नेहा आज आहे की नाही क्लास? नाही. नेहा अनम्यूट करो. मी कधी कधी भांडी धुतो. भांडी धुणे. भांडी धुणे. डू द डिशेस. अरे दूध. हाँ. दिख गया? मी कधी कधी भांडी धुतो. आय डू द क्या बोले थे? डिटेल. डिशेस. डिश का प्लूरल डिशेस. I do dishes sometime. हाँ, I do the dishes sometimes. Sometimes असे शब्द आहे, त्याला सुरुवातीला बोललं किंवा लास्ट मध्ये बोललं, दोन्ही कंडिशन मध्ये तो करेक्ट आहे. सर, आणि मला एक ज्यांना प्रश्न, हा सर, मला एक वाटलं क्वेश्चन तसा होता. प्रश्न पडेल. हा सर बोला. असं पण होऊ शकतं ना, आय समटाइम वॉश डिशेस. हा होते सर. तुम्ही नसते म्हटले तर मी जस्ट येणारच होतो की कोणाला प्रश्न पडला असेल, त्या आधीच तुम्ही प्रश्न विचारले. ठीक आहे. डू द डिशेस हे जे आहे फ्रेज म्हणतो आपण याला. ठीक आहे. फ्रेज काय असते? एकापेक्षा जास्त शब्द मिळून तयार झालेला एक नवीन अर्थ. आता डू चे अर्थ काय? करणे. ठीक आहे. डूचे दोन प्रकारे वापर होतात. एक वर्ब म्हणून, जेव्हा त्याला आपण वर्ब म्हणून वापरत असतो तर काहीतरी करणे, त्यासाठी डू वापरत असतो. दुसरं ऑक्झिलरीज म्हणून. बट डू सोबत जर द डिशेस शब्द वापरलं तर त्याचा अर्थ भांडी धुणे होणार. भांडी करणे असं नाही, भांडी धुणे. तर इंग्लिशमध्ये काय आहे, फ्रेज वापरत असतात. तर फ्रेज असते एकापेक्षा जास्त शब्द एक नवीन त्याचा अर्थ काहीतरी निघत असते, त्याला आपण फ्रेज म्हणतो. तिकडे सर मग दुकानात आवाज येतो, थोडा बारीक कर ना.
चला नेहाची टर्न झाली आहे लास्ट. परत पायल मॅम, ते काळजी करत नाहीत. He does not care. एकदा Hello. परत मॅम. हा परत एक. He does not care. ते आहे ना मॅम, ते दे. Does not care. हा पुन्हा एक मिस्टेक होत आहे मॅम. दे अनेक वचन आहे, मग Cares. They does not लक्षात care. येतं पायल? नाही मिस्टेक होत आहे याच्यात. लक्षात येत आहे का काय चुकत आहे? ते काळजी करत नाही. They does not care is enough. हा एकदम करेक्ट आहे. बट दे हा अनेक वचन असल्यामुळे डज नॉट न बोलता आपल्याला डू नॉट बोलायचं. Okay. They do बाकी not. सगळं बरोबर होतं. ठीक आहे. आता काळजीसाठी इथे वरी आलेलं आहे. तुम्ही केअर बोलले, त्यातही काही चुकीचं नाही. केअर आणि वरी मधलं फरक आय थिंक मी ऑलरेडी सांगितलेलं आहे. आणि जर एखाद्याला माहित नसेल तर विचारू शकता, परत एकदा सांगता येईल. Worry means काळजी. हा चिंतेमुळे जी काळजी आपण करतो ती वरी, आणि प्रेमापोटी जी काळजी करतो त्याला आपण केअर म्हणत होतो. जसं लहान मुलाची जी आपण काळजी घेतो आपण केअर करत आहोत. केअर करतो. हा आणि न चुकून असं झालं समजा, काळजी घेता घेता हातातून मुलगा कधी कधी होऊन जाते की आपण लहान मुलांना खेळवत असतो किंवा काहीतरी करायला जात असताना ते आपल्या हातून पडतात. तर आता तो पडल्यानंतर जी काळजी होईल, तो रडेल, त्याला लागलं असेल का, या सगळ्या गोष्टी जे डोक्यात येतील आणि याच्यामुळे जी काळजी निर्माण होईल त्याला आपण वरी म्हणतो. ठीक आहे. ओके. ओके. राज सरांची टर्न. मी तुला सांगू शकत नाही. कसं कसं? सर सांगू शकत. सांगणे साठी शब्द टेल. ते हा ते you could not tell. सर्वात आधी तर कुड लागणार नाही. शकत नाही. You do not tell. जर समजा डो नॉट वापरलं तर त्याचा अर्थ सांगत नाही होणार. ठीक आहे. तर डो नॉट पण नाही आणि कुड नॉट पण नाही. शकत नाही आपण कॅन नॉट मध्ये लिहिलेलं आहे. Cannot. शकत ठीक आहे. नाही. ही एक चूक झाली. दुसरी चूक तर वाक्याची सुरुवात कुठून करायची आपल्याला? मी सब्जेक्ट पासून करणार आहे ना. सांगत हा, असेल तर सब्जेक्ट पासून, विचारत असेल तर दोन प्रकारचे प्रश्न नाही, ते तर आपण शिकायचं, क्वेश्चन बनवणं आपण शिकायचं, तर त्यावर मी आता बोलणार नाही. असर्टिव्ह वाक्य आपण सध्या शिकलेलो आहोत आणि त्याचीच प्रॅक्टिस करत आहोत. तर असर्टिव्हची सुरुवात नेहमी होणार सब्जेक्ट पासून. सब्जेक्ट असतो वाक्यामध्ये क्रिया करणारा. तर कोण सांगायचं काम कोण करणार आहे? कोण सांगू शकत नाही? मी तुला सांगू शकत नाही. ठीक आहे. हा तर क्रिया करणारा हा मी आहे. आय आणि यू दोघांना सोबत वापरायचं नाही. मी सब्जेक्ट आहे तर फक्त आय वापरणार आपण. आय, यू ला नंतर यू जो आहे तो I cannot ऑब्जेक्ट आहे. tell you. हा आय कॅन नॉट टेल यू असं त्याचं अर्थ होणार, ट्रान्सलेशन होणार. आणि यू ला का बरं लास्ट मध्ये बोललो आपण? यू हा आपल्या वाक्यातलं ऑब्जेक्ट आहे. ऑब्जेक्टची जागा नेहमी वर्बच्या नंतर असते. ठीक आहे. कुणाला सांगू शकत नाही? तुला. आणि मी सांगितलं ऑब्जेक्ट
ओळखण्याची एक ट्रिक सांगितलेलं आहे. नेहमी ती कामी येणार नाही, पण मोस्ट ऑफ द टाइम कामी येते. 90% कामी येईल. काय, Okay. कुणाला, कुणासाठी, हे 3 प्रश्न विचारायचे वर्बला. या 3 पैकी कुठल्याही एका प्रश्नाचे उत्तर मिळत असेल तर तो ऑब्जेक्ट. काय सांगू शकत दिलं नाही या वाक्यामध्ये, त्याला सोडणार. कुणाला सांगू शकत नाही, तुला. कुणालाचं उत्तर तुला मिळत आहे, म्हणजे तो ऑब्जेक्ट आहे आणि ऑब्जेक्टची जागा ऑलवेज वर्ब नंतर असते. ठीक आहे सर? ओके. नितीन सरांची टर्न. बरं, या दरम्यान असे नाव कुठले आहेत ज्यांचं मी नावच घेतलं नसणार? सगळ्यांचे नाव मी घेतलेलं आहे. जर कुणाचं नाव चुकलं असेल की सर माझी टर्नच आली नाही, त्यांनी सांगायचं की सर तुम्ही माझं नाव नाही घेतले. सर किरण. सर माझं नाही आलं आता. किरण सर आणि कोण म्हटले? किरण मी सर मी व्यतिरिक्त गणेश. कोण? नाही, गणेश. गणेश सर तुमचं यायचं आहे, कारण की राज सर झाले, नितीन सर, भावना मॅम नंतर तुमचं नाव आहे सर. ओके ओके. टर्नच नाही, मला घ्यायची वाटलं असल्यामुळे सेकंड तुमचं नाव राऊंड, घेतलं नाही. मला वाटलं नाही, सेकंड second राऊंडला round. माझं नाव. सेकंड राऊंड जस्ट स्टार्ट झालेला आहे. हा का? हा, ओके. हा, सर चला. आवाज येतोय? नितीन सर ट्रान्सलेट करायला याला, त्याला He does जिलेबी not आवडत नाही. he does not like हा, jalebi. एकदम बढिया सर. चला, किरण सर उत्तर देऊन द्या. राजू मोबाईल दुरुस्त करतो. म्यूट झालं सर. राजू डज रिपेअर मोबाईल. हा, राजू डज लागणार नाही. करतो वाल्या पॅटर्न मध्ये डज फक्त प्रश्नांमध्ये लावले जाते. ते आपण समोर शिकू तेव्हा सांगणार डिटेल मध्ये. आता सध्या करतो वाला जर पॅटर्न असेल, सब्जेक्ट एक वचन आहे तर वर्बला अनेक वचन करायचे. मग कसं होईल सर? परत एकदा उत्तर द्या किरण सर. राजू रिपेअर्स मोबाईल. राजू रिपेअर्स मोबाईल. बरं किरण सर, तुम्ही कुठून आहात? चांगली सर. सांगली. येस सर. बरोबर ना सर? येस सर. ओके, ठीक आहे. चला, किरण सरांची सुद्धा टर्न झाली. भावना मॅम. भावना मॅम अनम्यूट करतील. मला मोबाईल दुरुस्त करता येत नाही. Cannot. I cannot repair mobile. आय कॅन नॉट रिपेअर मोबाईल. ठीक आहे. आता प्रत्येक वाक्यामध्ये मोबाईलच्या ठिकाणी मोबाईल दिलेला आहे, कारण की एका मोबाईल बद्दल आपण बोलत नाही आहोत, एकापेक्षा जास्त मोबाईल बद्दल बोलत आहोत. त्यामुळे त्याला प्लुरल मध्ये लिहिलं आहे. गणेश सर. We could not meet them. वी कुड नॉट Meet Correct. them. करेक्ट सर. ओके. गणेश सरानंतर जबीन मॅम अनम्यूट करतील. अनम्यूट करू. हा, अब दो आन्सर. त्याला तबला वाजवता येत होता. He could. हॅलो. He could. तबला वाजता हो क्या बोले? वाजता हो क्या बोले? वाजवणे, प्ले, PLAY, प्ले मीन्स वाजवणे. Play तबला.
ही कूद आगे प्ले तबला. ही कूद प्ले तबला, करेक्ट. ठीक आहे. बघा आता प्ले शब्द खूप साऱ्यांना कन्फ्युजन क्रिएट करेल की प्लेचा अर्थ तर खेळणे होते, मग वाजवण्यासाठी कसं वापरलं. तर कुठलंही म्युझिकशी रिलेटेड ज्या गोष्टी असतात त्याला वाजवणे मीन्स प्ले. तर आजकाल खूप कमी दिसते, पण ज्यांनी डेक बघितले असतील त्यांना माहित आहे, जे डेकला चालू करायची जी बटन असायची त्याला प्ले शब्द तिथे लिहून असायचे. हो करेक्ट करेक्ट. करेक्ट. हा, तर त्याला प्लेचा अर्थ वाजवणे होते. दुसरी गोष्ट, द एक्स्ट्रा वर्ड जो इथे आलेला आहे, तो कुठलाही संगीत वाद्य जो असेल त्याला नेहमी द लावून बोलायचं असते. समोर 12वा दिवस जो असणार आहे आपला तो आर्टिकल वर असणार आहे, तेव्हा आपण अ, ॲन आणि द कधी आणि कुठे वापरायचं समजून घेऊ. चलो सध्या क्लासला समोर नेऊ. माधुरी मॅम टीचर, तुम्ही मला फसवू शकत नाही. तुम्ही मला फसवू शकत नाही. यू कांट, यू कॅन नॉट फूल मी, यू कांट फूल मी. नाही, यू कांट चीट मी. ठीक आहे. फुलचा अर्थ मूर्ख बनू नये होणार. चीट मी. सर आपण इथं डिसिव्ह सुद्धा शब्द वापरू शकतो ना. यू कॅन नॉट डिसिव्ह म्हणजे हा डिसिव्हचा अर्थ सुद्धा फसवणे होते. बट डिसिव्ह शब्द जो आहे खूप रेअरली वापरले जाते, तर सगळ्यांना माहित असेल गरजेचं नाही. चीट हा शब्द सगळे परिचित असतात याच्यात. ठीक आहे सर. नेक्स्ट पेज. बाकी डिसिव्ह वापरला तर चुकणार नाही. डिसिव्ह सुद्धा एकदम करेक्ट आहे. माधुरी मॅम नंतर सानिया. माडी दररोज झाडांना पाणी देतो. माड़ी का मतलब गार्डनर. हाँ? मतलब क्या होता है, माड़ी मतलब जो बगीचों में झाड़ पेड़ पौधों का देखभाल जो करता है उसको माड़ी बोलते हैं. तो इंग्लिश में उसको क्या बोलेंगे? गार्डनर. 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 थोड़ा कंफ्यूज हो रहा है. क्या है? सब्जेक्ट क्या है इसमें? माड़ी. सबसे पहले गार्डनर बोल देंगे. उसके गार्डनर. बाद सब्जेक्ट के बाद क्या बोलना होता है अपने को? वर्ब मतलब ऑक्सिलरी. हाँ चलिए, जब ये देतो है अपना वर्ब, तो ये करतो से राइम हो रहा है. करतो में आंचलिक लिखी है क्या अपन ने? कर तो. हाँ, तो करते करतो गार्डनर करता गिव्स इसमें वाटर आंचलिक. टू प्लांट्स. हाँ, गार्डनर गिव्स वाटर टू प्लांट्स बोल सकते हैं, या फिर गार्डनर वाटर्स द प्लांट्स बोल सकते हैं. और दररोज भी लिखा हुआ है तो एवरीडे भी बोलना है. गार्डनर वाटर्स द प्लांट्स एवरीडे. वॉटर्सच्या बाबतीत कन्फ्युज व्हायचं नाही. वॉटरचे दोन अर्थ होतात. एक तर तो नाऊन आहे, नाऊन म्हणून वापरत असताना त्याचा अर्थ पाणी होणार, आणि दुसरं वर्ब सुद्धा आहे. वर्ब म्हणून वापरलं की त्याचा अर्थ पाणी देणे असं होईल. ठीक आहे. नेहा, तो आनंदी दिसतो. He looks happy. फिर एक बार. He looks happy. ही लुक्स हैप्पी. ही सिंगुलर है तो वर्ब को प्लूरल करना पड़ेगा. प्लूरल ही बोली. प्लुरल बोली सर. अच्छा, मैंने सुना नहीं. हाँ लुक्स ठीक है, बोली चलो, करेक्ट कोई बोली. दिक्कत नहीं. ओके ओके. ओके. पायल मॅम. सूर्य पूर्वेकडे उगवतो.
सनसेट, सन राईट सनसेट, राईट. सनराईज, सेट मीन्स मावळणे, उगवणे मीन्स राईट. उगवतो. ओ सॉरी, सनराईज, सनराईज ऑन ईस्ट, ऑन नाही, दिशाला नेहमी आपण इन लावणार, ऑन नाही लावता येणार. तर द आणि सन ला सुद्धा द आर्टिकल लागेल, कारण की जगामध्ये ज्या द गोष्टी जगामध्ये सनराईज, एकमेव असतात त्याला आपण द लावत असतो. त्यामुळे सूर्य हा जगात एक आहे, द लागेल. द सन रायजेस म्हणावं लागेल मॅम. द सनरायझेस ऑन ईस्ट. हा ना? Sunrises. The sun rises in the east. इन द ईस्ट काय सर, म्हणजे इन का लागले? दिशाला जेव्हा आपण सांगत असतो तर ऑलवेज इन, जसं तुम्ही ऑन लावले होते, ऑन कुठे लावतो आपण? एखाद्या गोष्टीवर, ठीक आहे, त्याच्यासाठी ऑन लावतो आपण. दिवसाला ऑन लागते, जसं सोमवारला किंवा सोमवारी, तर मग तिथे ऑन मंडे चालेल. तर आता त्या मागचं रिजन मला एक्झॅक्ट सांगता येणार नाही. काही गोष्टी अशा आहेत की ते आहेत, त्याला तसं वापरायचं तर वापरायचं. त्याच्यात खूपशा गोष्टींमध्ये आपल्याला लॉजिक मिळणार नाही. मराठी आणि इंग्लिशमध्ये हाच एक खूप मोठा फरक आहे. आता पाणी देतो, तर त्यांनी काय केलं, गिव्ह वॉटर व्हायला पाहिजे. देण्यासाठी गिव्ह शब्द आहे, वॉटरसाठी, पाण्यासाठी वॉटर शब्द आहे. पण ते काय करतात, वॉटर म्हणजे पाणी सुद्धा होते त्यांच्यासाठी आणि पाणी देणे सुद्धा होते. आता याचं जर रिजन जर एखाद्याने विचारलं, ते एक्सप्लेन करण्यासारखं नाही आहे, करताच येणार नाही. इंग्रजांना सुद्धा माहित नसेल की आम्ही पाण्याला सुद्धा वॉटर का बोलतो आणि पाणी देण्याला सुद्धा का बोलतो. तसंच हा आहे समजा. ठीक आहे मॅम. ओके. फक्त लक्षात ठेवणं आहे की जेव्हा आपण दिशेबद्दल बोलत आहोत तर नेहमी इन लावून बोलणार. ओके. चला. पायल मॅमची टर्न झाली होती. रातचं, हिवाळ्यात अंधार लवकर पडतो. हिवाळ्यात अंधार अंधार. हिवाळ्यात हिवाळ्याला विंटर म्हणतात, विंटर. करेक्ट. हिवाळा, विंटर. अंधार साठी शब्द आपण डार्कनेस वापरतो, डार्कनेस. हा ना. आणि पडण्यासाठी फॉल. विंटर डार्कनेस. नाही, परत एकदा चूक होतायचं. सुरुवात आपल्या वाक्याची कुठून होणार? हिवाळ्यात. नाही नाही, आपल्या रचनेनुसार सब्जेक्ट पासून होईल, वर्ब पासून होईल, ऑब्जेक्ट पासून होईल. कुठून होईल? सब्जेक्ट. सब्जेक्ट. आणि सब्जेक्ट काय असतो? वाक्यामध्ये क्रियेला जो करत आहे तो सब्जेक्ट आहे. क्रिया कशाची होतं रातचं? अंधार. नाही, अंधारा म्हणजे क्रिया नाही. काय लवकर होत आहे? पडतो. पडणे. पडणे म्हणजे क्रिया, बरोबर आहे. हा, पडणे ही क्रिया आहे, अंधार ही क्रिया नाही. अंधार म्हणजे काही करणे नाही होत, पडणे म्हणजे काहीतरी करणे. तर पडणे हा शब्द वर्ब आहे आणि या पडण्याचं काम कोण करत आहे? अंधार. हिवाळ्यात. अंधार. नाही, हिवाळ्यात नाही, फक्त अंधार. अंधार. पडण्याचं काम हिवाळा नाही करत आहे, पडण्याचं काम अंधार करत आहे. आणि जो क्रिया करत आहे तो आपला सब्जेक्ट. तर डार्कनेस हा आपला सब्जेक्ट आहे. डार्कनेस पासून आपण सुरुवात करणार. विंटर डार्कनेस. विंटर फॉल्स. शब्दाला शेवटी बोलू. डार्कनेस. डार्कनेस फॉल्स अर्ली. हो, इन विंटर. इन विंटर. सुरुवात डार्कनेस पासूनच का झाली? तो
डाऊट क्लिअर झाला राज सर? हा हा. आपण ज्या पद्धतीचे वाक्य सुद्धा शिकलेलो आहोत त्याला आपण असर्टिव्ह वाक्य बोलत असतो. म्हणजे काहीतरी सांगणे हा असर्टिव्ह वाक्यांचं काम असते. तर सर एक क्वेश्चन assertive होता. वाक्य, हा गणेश सर बोला. आता आपण इथं विंटर पहिला शब्द हा वापरू शकत नाही, तर डायरेक्ट अंधारच वापरला, आता विंटर वापरला तर चालणारच नाही का? बिलकुल नाही, कारण की सुरुवात सब्जेक्ट पासून करायची आहे आणि सब्जेक्ट काही काही शब्द वापरता येतात. जसं समटाईम शब्द होता त्याला मागे पुढे केलं तरी चालते. बट प्रत्येक शब्दाच्या बाबतीत असं होणार नाही. जे शब्द आपण वापरू शकतो ते शब्द जेव्हाही वाक्यांमध्ये येतील मी तुम्हाला सांगत जाणार. बट ओके. कुठलेही शब्द आपण सुरुवातीला वापरू शकत नाही. सुरुवातीला नेहमी सब्जेक्टच यायला पाहिजे. तर हे उलट पण आणि होतंय, आपल्या उलट पण. काय म्हटलं सर? एक मिनिट सर, रेंज नाही. उलट पण होऊ शकते ना. उलट कसं? इन विंटर डार्कनेस फॉल. नाही 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 नाही, चुकीचं होईल. त्याचं जर असं काही आपल्याला कन्फ्युजन असलं तर तुम्ही हिवाळ्यात अंधार पडतो असं होईल ना. आपण मराठीत बोलत असताना असं बोलू शकतो. नाही, असंच बोलावं लागेल. हिवाळ्यात अंधार लवकर पडतो, अंधार लवकर पडतो हिवाळ्यात, असं आपण जर बोललो तर तो चुकीचं होईल. करेक्ट. सेम ओके. थिंग, सेम थिंग इंग्लिश मध्ये आहे. सब्जेक्ट पासूनच सुरुवात करावं लागेल. इन विंटरला जर तुम्ही आधी बोलले तर इंग्लिश मध्ये चुकीचं. जसं आपल्या मराठीत हिवाळ्यात शब्दाला जर पडतो नंतर बोललो तर तो रॉंग सेंटेन्स आहे. सेम इंग्लिश मध्ये जर इन विंटर तुम्ही आधी वापरलं तर तो रॉंग सेंटेन्स आहे. ठीक आहे. ओके. राज सर, राज सर झाले, सॉरी नितीन सर. पैसे झाडाला लागत नाहीत. नितीन सर. लागत नाही सर, काय म्हणतात? झाडाला कुठली गोष्ट लागत आहे तर त्याला आपण ग्रो शब्द वापरणार. GROW, ग्रो. ग्रो. मनी कांट ग्रो इन द ट्री और ऑन द ट्री. ऑन येणार. तर झाडाला एखादी गोष्ट लागत आहे तर नेहमी ऑन शब्द आपण वापरणार, इन वापरता येणार. इन म्हणजे एखाद्या गोष्टीच्या आत. जसं आपण आता घरी आहोत तर आपण इन द हाऊस हा शब्द वापरणार, कारण 4 भिंतीच्या आतमध्ये आपण आहोत. आता राहिली गोष्ट, तुम्ही बोलले मनी कॅन नॉट ग्रो ऑन ट्री. तर जर मनी कॅन नॉट अगर जर आपण वापरलं तर त्याचा अर्थ काय होणार? पैसे झाडाला लागू शकत नाही. आणि ओके. आपलं वाक्य लागत नाही. तर लागणे जर लागत नाही होत असेल तर करण्याचं काय होईल सर? डज नॉट होईल सर. हा, डज नॉट. करेक्ट. मनी डज नॉट ग्रो ऑन ट्री. ट्री. ओके. ठीक आहे, बाकी करेक्ट होतं. नितीन सरांनंतर भावना मॅम. मी याबद्दल काहीच करू शकत नाही. हा, भावना मॅम ट्रान्सलेट करते. काहीच काहीचला काय म्हणतात सर? काहीचला एनिथिंग म्हणणार मॅम. एनिथिंग. आणि याबद्दल अबाउट दिस. अबाउट म्हणजे याबद्दल होणार नाही. अबाउट दिस. आय करू शकत नाही.
I cannot हम्म. anything about. आय कॅन नॉट एनिथिंग अबाउट दिस. आता याच्यात एक चूक होत आहे मॅम. वर्ब Right, sir. आपण बोललोच नाही. हा ना, येत आहे ना लक्षात? Hmm. आय झालं सब्जेक्ट, कॅन नॉट झाली ऑक्झिलरीज, आणि अबाउट दिस आपण बोललो कॉम्प्लिमेंट मध्ये. Anything नाही म्हटलं. तर या नाही. एनिथिंग, सॉरी, आय कॅन नॉट एनिथिंग अबाउट दिस असं आपण बोललो. एनिथिंग हा आपला ऑब्जेक्ट होता आणि अबाउट दिस हा कॉम्प्लिमेंट होता. तर सब्जेक्ट झालं, ऑक्झिलरी झालं, ऑब्जेक्ट झालं, कॉम्प्लिमेंट झालं. वर्ब विदाउट वर्ब कधीच वाक्य बनत नाही. असर्टिव्ह सेंटेन्स विदाउट वर्ब बनणार नाही. वर्ब काय मॅम या वाक्यामध्ये ओळखा? डू येणार सर. डू करू शकत नाही. हम्म. हा, करणे. मी आताच थोड्या वेळा आधी सांगितलं सुद्धा होतं. डू हा ऑक्झिलरीज पण आहे आणि डू हा वर्ब पण आहे. एखादी गोष्ट करणे आपल्याला बोलायचं आहे तर आपण डू शब्दाचा वापर करणार. कसं होईल मग मॅम? I cannot. पुढे ठेवा डू ला. I cannot do. करेक्ट. I cannot do anything about. अबाउट दिस. दिस. करेक्ट. ठीक आहे. अबाउट दिस म्हणा किंवा अबाउट इट म्हणा, दोन्ही करेक्ट आहेत. भावना मॅम झालेलं आहे. किरण सर, त्याला हे समजत नाही. तर असं पण बरोबर असेल ना, आय कॅन नॉट डू अबाउट एनिथिंग. हा, सॉरी, वाक्य मी आता बघितलं. आय कॅन नॉट डू अबाउट एनिथिंग. नाही. ठीक आहे. आय कॅन नॉट डू नंतरच एनिथिंग आलं पाहिजे, कारण एनिथिंग जो शब्द आहे तो आहे ऑब्जेक्ट. काय करू शकत नाही, कायचं उत्तर भेटत आहे काहीच, तर तो ऑब्जेक्ट आहे. आणि ऑब्जेक्टची जागा नेहमी वर्ब नंतरच असणार. आपण जी रचना लिहिलेलो आहोत त्या रचनेबाहेर जर आपण शब्द मांडत आहोत तर तो अर्थहीन वाक्य होऊन जाईल, त्याचा काही अर्थ निघणार नाही. ठीक आहे. आणि ज्या दिवशी आपण रचना शिकलो होतो त्या दिवशी मी सांगितलं पण होतं, शब्द आपल्याला सगळे माहित असतील बट त्यांची रचना इकडे तिकडे होत आहे. तर ग्रॅमॅटिकली सगळ्या गोष्टी, ग्रॅमॅटिकली नाही, इव्हन स्पोकन मध्ये सुद्धा थोड्याफार मिस्टेक चालतात, पण खूप जर इकडे तिकडे होऊन गेले शब्द तर चुकत असते. ठीक आहे मॅम? ओके. हो. आणि आता राहिलं की आपण शब्द वापरला आय कॅन नॉट डू एनिथिंग अबाउट दिस, आणि इथे दिलेला आय कॅन डू नथिंग अबाउट दिस. नथिंग आणि एनिथिंगचे प्रकार काय आहे? नथिंगचे अर्थ होते काहीच नाही आणि एनिथिंगचे अर्थ होते काहीच. तर नथिंगचे अर्थ काय सांगितलं? काहीच नाही. तर नथिंग मध्येच नाही येत असल्यामुळे जर नथिंगचा वापर केलं तर आपण नॉट वापरत नाही. ठीक आहे. आणि जर एनिथिंगचा वापर करत असणार तर मग आपल्याला नॉट लावावं लागेल. क्लिअर आहे? ओके. चलो. हा, पाहिलं ना, काही कन्फ्युजन आहे की क्लिअर आहे? क्लिअर आहे सर. ठीक. किरण सर, He does त्याला हे not समजत नाही. understand it. He does not understand it. हा, धीस. ठीक आहे. धीस म्हणा, इट म्हणा, दोघांचे अर्थ हेच होतात. किरण सरांनंतर गणेश सरांची टर्न आहे. तो निर्णय घेऊ शकला नाही. घेऊ शकलाय. ही कुड नॉट टेक डिसिजन. He could not take.
सुरुवात मला वाटतं आपण फाईल मॅम पासून केलो होतो. तर सुरुवात आपण फाईल मॅम पासून केलो. तो नेहावर एंड करू आपण आजचा क्लास. त्याला कम्प्युटर चालवता येत नाही, जबीन मॅम. अनम्यूट करो मॅम. एक काम करू, माधुरी मॅम, त्याला कम्प्युटर चालवता येत नाही. त्याला कम्प्युटर चालवता येत नाही. अं, ही आणि ही नाही, हिम नाही येणार. त्याला दिसलो म्हणून हा हिम हा हा. येणार असं गरजेचं नाही. हा, ही कांट करेक्ट. ऑपरेट अ कम्प्युटर. ही कांट ऑपरेट कम्प्युटर. करेक्ट आहे. ठीक आहे. आर्टिकल इथे लावणार नाही. तुम्ही लावले. का बरं लावणार नाही? आपण कुठल्या एका कम्प्युटर बद्दल नाही बोलत आहोत. ठीक आहे. कम्प्युटर म्हणजे कुठलाही कम्प्युटर असेल. त्यामुळे ही कॅन नॉट ऑपरेट कम्प्युटर. सर मला एक क्वेश्चन होता. हा मॅम. हा रेग्युलर बॅचचा हाच टायमिंग असेल का सर? हो, हाच टाइम असणार आहे मॅम. आणि कधीपासून सुरू कारण होणार? आपले पेड क्लासेस सुरू होणार उद्याचे लास्ट दिवस असणार आहे आपलं. उद्या 7 दिवस आपल्या क्लासला कम्प्लीट होतील. तर उद्याचे लास्ट ट्रायलचा क्लास असेल. त्यानंतर काय होणार, ज्या लोकांचं पेमेंट मला येईल त्यांना एका नवीन ग्रुपमध्ये आपण टाकू आणि नवीन लिंक शेअर तुम्हाला होणार. ठीक आहे. आताच्या लिंकने जर आपण ट्राय केलो तर क्लास जॉईन करता येणार नाही. तिथे वेगळी लिंक दिल्या जाईल, त्या लिंकनेच होईल आणि पेड लोकांचे ग्रुप सुद्धा वेगळे बनवण्यात येईल. ठीक आहे. ओके सर. आणि 3 मंथ सर, राहील ना रेग्युलर क्लास? काय म्हटलं मॅम? ओके चालेल. मी उद्या कॉल करेल सर तुम्हाला. कंटिन्यू करा. थँक्यू. अच्छा, ठीक आहे. पुन्हाचं काय प्रश्न होता? माझा होता. हा, गणेश सर. आता उद्या जेव्हा आपण नवीन ग्रुप करणार आहे ते म्हणजे ह्या बॅचचे जे मुलं उद्याला म्हणजे नाही सर. उद्याचं क्लास आपलं फ्री ट्रायलचं लास्ट डे राहणार. परवा आपण हो करणार. हो, तेच मी सांगतोय की ह्या आपले जे ग्रुप आहे सध्याचा नवीन बॅचचा, तो नवीन ग्रुप आपण ह्याच बॅचचे मुलं जे पेड पैसे करतील त्याचा ग्रुप बनवणार. हा, त्यांचं सेपरेट ग्रुप बनेल. ओके ओके. ठीक आहे. ओके. चलो सानिया, आम्ही झाडे लावतो. लावणे. प्लांट, PLANT, प्लांट मतलब लावणं. झाडे लावणे. झाड. प्लांट मतलब लावने होता है सिर्फ, और झाड़ के लिए अपन ट्री यूज करेंगे. ट्री. वी प्लांट ट्री. हाँ, वी प्लांट ट्रीज बोलेंगे. झाड़े, एक से ज्यादा झाड़ की बात हो रही है ना. प्लांट म्हणजे रोपटं पण होतं ना? हा, प्लांट आणि प्लांटचा अर्थ रोपटे पण होते. प्लांटचा अर्थ रोपटे पण होते आणि प्लांट म्हणजे लावणे पण होते. त्यामुळे हा ना, तर प्लांटचे 2 अर्थ. एखादी गोष्ट आपण लावत आहोत त्याला सुद्धा प्लांट म्हणतात आणि रोपट्यांना सुद्धा प्लांट म्हणतात. आपने झाड़ को ही प्लांट बोल रही थी. नहीं, प्लांट मतलब लगाना भी होता है. कोई चीज जब हम लगा रहे होते हैं तो 2 वर्ड है किसी चीज को लगाने के लिए, एक इंस्टॉल और एक प्लांट. तो जो बड़ी बड़ी मशीनें होती है, स्टील प्लांट, हाँ. है ना, प्लांट
इसका मतलब लगाना भी होता है। ते झाडे लावत नाही नेहा। चलो लास्ट टर्न, फिर अपन क्लोज करेंगे आज का क्लास, लेट हो गए अपन ऑलरेडी। They ते झाडे they लावत do नाहीत। not हाँ, they do cannot not plant trees. they do not Plant trees. they do not plant trees. करेक्ट। पायल मॅम काय म्हणत होते तुम्ही? पायल मॅम काही प्रश्न होतो का तुमचं? नाही मी दे कॅनॉट प्लांट ट्रीज असं हे केलं होतं. दे डू नॉट. नाही कॅन नॉट येणार नाही, लावत नाही, करत नाही जे जुळत आहे। कॅन नॉट अर्थ होईल ते झाड लावू शकत नाही का, किंवा त्यांना झाड लावता येत नाही। आपल्याला म्हणायचं लावत नाही तर डू नॉट एकच डू ऑप्शन। नॉट. ठीक आहे, हो. चला आजचं सेशन आपण इथे करू एंड, आणि उद्याला परत एक 9 वाजता भेटण्याचा आपण प्रयत्न करू। काय होते ना, कंटिन्युअसली क्लास चालू असतात आणि कधी कधी काय होत असते, डाऊट सेशन पण आपण सोबतच घेत असतो। असं होत नाही की आपलं क्लास क्लोज झाला आणि मुलं जे आहेत, आपले जे विद्यार्थी आहेत ते डाऊट सोबत घरी घेऊन गेले, असं होत नाही। लाईव्ह क्लासमध्ये आपण त्यांचे डाऊट्स क्लिअर करत असतो। त्यात कधी कधी असं होऊन जाते की 5-10 मिनिट इकडे तिकडे होऊन जाणार। जसं आपला क्लास 9:15 आपण 9:10 आज स्टार्ट केलं आणि क्लोज करत असताना 9:20 झालेत, तर 5-10 मिनिट इकडे तिकडे चालणार। पेड क्लासमध्ये सुद्धा सेम गोष्ट होईल, तर त्या गोष्टीला कन्सिडर करून चालायचं आहे। ठीक आहे, चलो आजचं सेशन करू इथे आपण ये। सगळ्यांना बाय, गुड नाईट। ओके, गुड नाईट, स्वीट ड्रीम, टेक केअर सर. बाय बाय. गुड नाईट मॅम, गुड नाईट। माझे सर कोणाच्या इथला आहे? बाय Good night. बाय. गुड नाईट सर, बाय बेटा बाय। कोणाच्या इथला? माझं कोणाचं मॅम आवाज? माझं आहे सर, माधुरी वाकडे. अच्छा अच्छा अच्छा, क्यूट है आवाज, क्यूट है। बाय बेटा बाय। ठीक है, चलो एंड करो अपन।